ओबीसी नेते या जी-आर वरून प्रचंड आक्रमक झालेत। मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलेल्या दरम्यान यानंतर ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आल्याची भावना ओबीसी नेत्यांची आणि त्यामुळे दसऱ्यानंतर ओबीसी नेते मुंबईत धडकण्याची शक्यता आहे। अशा हालचाली देखील आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। नवीन वाद करून राज्य खड्ड्यात घालायचं आहे की राज्याला प्रगतीकडे न्यायचं आहे? आपण जी-आर नीट वाचा। कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही। आम्ही उपोषणाला बसलं की निघालेच, शेळीचं शेपूट निघाले आणि मागच आमच्या। मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजानेही मुंबईत धडकण्याचा इशारा दिलाय। हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। हैदराबाद गॅझेटच्या विरोधात ओबीसी नेते दोन पातळीवर लढाई लढणार आहेत। सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जी-आर विरोधात भुजबळ कोर्टात जाणार आहेत, तर विजय वडेट्टीवारांनी महामोर्चाची हाक दिली आहे। मात्र मोर्चा काढण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये। वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते। ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जी-आर काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होत आहे। आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही। सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही। लोकशाहीचा अधिकार कोणी करू शकतो? लोकशाही मार्ग आहे सगळ्याला। कोणी आंदोलनं करू शकतं, निदर्शनं करू शकतं, मोर्चाही काढू शकतं। आमचं भांडण सरकारशी, ते सरकारला म्हणतील पण आम्ही त्यांचं सरकार नाही करणार। आम्ही काढलं की निघालेच आमच्या मागं मोर्चा घेऊन। आम्ही उपोषणाला बसलं की निघालेच, शेळीचं शेपूट निघाले आणि मागच आमच्या। एवढी शकते हालीत शेपूट। आम्ही तसे नाही वागणार। आम्ही मराठी आहेत असल। आम्ही लोकांच्या लेकराचं वाटलं नाही करत, तुम्ही करता वाटलं। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समजावून सांगावं, यासाठी त्यांनी एक बैठक घ्यावी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे। तर ओबीसी नेत्यांनी हैदराबाद गॅझेटचा जी-आर नीट वाचावा असा सल्ला फडणवीसांनी ओबीसी नेत्यांना दिला। किती नुकसान होणार आहे? मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांची बैठक घ्यावी, समजावून सांगावं। महाराष्ट्रामध्ये जर सर्व समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आणलं गेलं तर नुकसान होणार नाही हे मुख्यमंत्री सांगू शकतील का? तर म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की सर्वांना बोलवा, सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांना बोलवा आणि आम्हाला सांगा की कसं कमी होत नाही। समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण जी-आर नीट वाचा। कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही। कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे। हैदराबाद जी-आर वरून ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी देखील टीकास्त्र डागलं। संबंधित जी-आर काढून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तर या जी-आरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान हैदराबाद गॅझेटला कुणीही चॅलेंज करू शकत नसल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू कराल, स्वीकाराल आणि ते इम्प्लिमेंट कराल तर मग हे अनेक समाज पुढे येतील। उद्या धनगर समाज पुढे येईल। कर्नाटकामध्ये ते वेगळी भूमिका आहे त्यांची, म्हणजे त्यांना मिळत आहे एसटीचं आरक्षण। तर या समाजामध्ये एकमेकाच्या विरुद्ध समाज उभा केला जाईल। आदिवासी वर्सेस बंजारा होईल उद्या, कारण आदिवासी मूळ आहेत ते जुने ट्रायबल जे आहेत ते म्हणतील की आमच्यामध्ये नको। तर नवीन वाद करून राज्य खड्ड्यात घालायचं आहे की राज्याला प्रगतीकडे न्यायचं आहे हे त्यांनी त्यांच्यावर आहे। सत्ताधाऱ्यावर खुर्चीवर बसून जे काम करतायत राज्याच्या त्यांच्याकडे ते अधिकार आहे। तरी आमचा जी-आर हा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर काढलेला आहे, त्यामुळे तो कोणाला चॅलेंज होऊ शकत नाही आणि मान्य न्यायदेवता ते ऐकून पण नाही घेऊ शकत। बाकीचे जी-आर एकेका वेळेवर काढलेले आहेत आणि सगळे बोगस जी-आर काढलेले आहेत, इथून पाठीमाग काढलेले। आमच्यात जर हेराफेरी होऊ शकते, बदल होऊ शकतो, तर यांचं 94चं आरक्षण उडू शकतं आणि हेही विखे साहेबांना आता लक्षात घेणं गरजेचं आहे। फडणवीस साहेबांनी सुद्धा ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी देखील मोर्चाची हाक दिली आहे। दसऱ्यानंतर ओबीसी नेते मुंबईकडे कूच करणार असल्याची शक्यता आहे।
त्यामुळे या मोर्चाआधी सरकार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णय घेणार का याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.